8, 9 आणि 10 मे रोजी पद्मशाली समाजाचे श्री मार्कंडेय मंदिर सभामंडपाचे जीर्णोद्धार। अहमदनगर शहरातील संपूर्ण जिल्ह्यातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय श्री मार्कंडेय महामुनी मंदिर महामंडपाचे जीर्णोद्धार आळंदी येथील परमपूज्य श्री दिग्विजयनाथ महाराज, डोंगरगड येथील हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री आणि श्री विशाल गणेश मंदिराचे परमपूज्य श्री संगमनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते, तसेच अहमदनगर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री सिद्धराम सालीमठ साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त श्री पंकज जावळे साहेब, धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे आणि तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती पद्मशाली पंचकमेटी ज्ञाती समाज, श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी, पद्मशाली विद्याप्रसारक मंडळ आणि समस्त पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं दिली आहे। श्री मार्कंडेय मंदिर हे 102 वर्षापूर्वी 1922 साली स्थापन झालेली ऐतिहासिक वास्तू असून मंदिरातील श्री मार्कंडेय महामुनींची मूर्ती 8 मे 1970 साली स्थापन झालेली असून या मूर्तीला 54 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचेच औचित्य साधून आणि हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया या दिवशी मंदिर सभामंडपाचं भूमिपूजन आयोजित केलं आहे। या धार्मिक कार्यक्रमामध्ये दिनांक 8 मे रोजी सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत श्री षडविनायक पूजन, पुण्य हवाचन आणि श्री मार्कंडेश्वर रुद्राभिषेक सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये श्री मातृका पूजन, श्री नक्षत्र पूजन आणि श्री चतुष्ट योगिनी पूजन सायंकाळी 7 वाजता श्री मार्कंडेश्वराचे संध्या आरती, भजन आणि प्रसादाच्या वाटपाचं आयोजन करण्यात आलंय। मी पद्मशाली समाजाच्या वतीने मार्कंडे मंदिर जीर्णोद्धार व्हावा आणि त्याकरिता जो कार्यक्रम आखलेला आहे 8, 9, 10 मे या रोजी सर्व समाज बांधवांनी आणि मार्कंडे भक्त इतर समाजाचे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी ही नम्र विनंती। अहमदनगर पद्मशाली समाजाच्या वतीनं अहमदनगर शहरातील एकमेव मार्कंडेय मंदिराचं भूमिपूजन येणाऱ्या 8, 9 आणि 10 मे या 3 दिवशी अनेक धार्मिक उत्सव करून 10 तारखेला दुपारी 12 वाजता आपल्या नगर शहर आणि आळंदी आणि डोंगरगड या ठिकाणचे जे महाराज आहेत या महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत। अनेक प्रशासकीय अधिकारी पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र करून मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत। तर मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आणि जे कोणी इतर समाजातील सुद्धा मार्कंडेयाचे भक्त आहेत या सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला जरूर यावं आणि 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख या 3 दिवसाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करतो।